नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे अमरावती ग्रामीण पोलीस भरती संदर्भात जे विद्यार्थ्यांचे मार्क डेली कळत आहेत, तर त्याचे एनालिसिस करत आहोत आपण, की विद्यार्थ्यांना किती मार्क पडत आहेत. त्याच्यानंतरनं त्याचा कट ऑफवरती काय परिणाम पडणार आहे, या सगळ्यांची काय करणार आहे, की तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघाल तर ग्रामीण अमरावतीसाठी जी पदभरती होणार आहे, ते पहिले तर पदभरती किती असणार आहे कॅटेगरीनुसार ते सांगेन आणि त्याच्यानुसार मी काय करेल, की 26 त्याच्यानंतर 25, 24 सगळ्या दिवसाचं एक-एक दिवसाचं ऑलरेडी तुम्हाला माहिती देईन मी, एनालिसिस करेन. तर जे विद्यार्थी माझ्या चॅनलवर असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामध्ये आपण एनालिसिस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. आता पहिलं तर जाहिरात जर बघितली आपण, तर 188 पदाकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अ, शिपाया पदाकरिता. तर याच्यामध्ये एस-सीचे 26 पदं आहेत, एस-टीचे 14 पदं आहेत, विजेचे 6 पदं आहेत, एन-टी-बीचे 5 पदं आहेत, एन-टी-सीचे 7 पदं आहेत, एन-डी-टीचे 4 पदं आहेत, एस-बी-सीचे 4 पदं आहेत, ओ-बी-सीचे 38 पदं आहेत, एस-सी-बी-सीचे 20 पदं आहेत, ई-डब्ल्यू-एस 20 पदं आहेत, 54 पदं जी आहेत ती आहेत ओपनसाठी असणार आहे. तर ओपनसाठी जास्त पदं आहेत अशी ॲक्चुअली जर पाहायला गेली याच्यामध्ये, तर आता टोटल 198 पदांकरता भरती प्रक्रिया आहे. आता 26 तारखेचे जे मार्क कळाले आहेत, आता त्याच्यावरनं जर कोणाला काही याच्यामध्ये डाऊट असेल, तर तुम्हाला sp.amravati.r@mahapolice.gov.in यावरती तुम्हाला काय करायचं आहे, की मेल करून तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, काय प्रॉब्लेम असेल तर किंवा हे 27 तारखेपर्यंत म्हणजे उद्याचे 6 वाजेपर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे किंवा तुम्ही फोन नंबर दिलेला आहे, हा नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ऑब्जेक्शन देऊ शकता. आता जर बघितलं 26 तारखेला, तर 26 तारखेला जर पाहिलं तर 935 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेला आहे. आता बघूयात की विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स कसा आहे, विद्यार्थ्यांनी काय-काय, कसे-कसे मार्क दिलेले आहेत. आता मी ऑलरेडी सगळे 935 विद्यार्थ्यांचे मार्क एनालिसिस केलेत. आता ह्याच्यावरनं जर बघितलं तर तुम्हाला एक 5 ते 5% पेक्षा आणि त्याच्यापेक्षा कमी याच विद्यार्थ्यांना 40 आणि 40 पेक्षा जास्त. आता तो टोटल जर बघितलं इथं ऑलमोस्ट 50 विद्यार्थी आहेत, 48 विद्यार्थी. त्याच्यात 1 ते 2 विद्यार्थी 40 पेक्षा जास्त भेटतील. हा एक विद्यार्थी 40 मार्काचा दिसेल तुम्हाला 32 नंबरचा आणि त्याच्यानंतरनं एकही नाही. एकच विद्यार्थी आहे. 50 पैकी 1 विद्यार्थी आहे, जो 40 मार्कांचा आहे. त्याच्यानंतर जर सेकंड शीटवर गेली तर सेम तशीच कंडिशन दिसेल तुम्हाला. एखादा विद्यार्थी एखादा 41 मार्काचा तुम्हाला दिसेल इथे अक्षय. ओके, 41 मार्काचा दिसेल तुम्हाला अक्षय दिसेल. नाहीतर बघा, तुम्ही मार्क बघू शकता इथे. तर ह्याच्यामुळे कारण इथं 2 विद्यार्थी, 3 विद्यार्थी आहेत 40 पेक्षा जास्त. त्याच्यानंतर इथं 4था, इथं 5वा, ओके, इथं 6वा. तर ॲव्हरेज सांगत आहे मी. ॲव्हरेज 5% सांगत आहे तुम्हाला. 50 पैकी तुम्ही पकडून जा त्याच्यानुसार. तर इथेही बघितलं तुम्हाला तर सेम कंडिशन दिसेल. या सीटवर एकही विद्यार्थी दिसत नाही आहे 40 पेक्षा जास्त. 1 विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर या सीटवरती जर बघितलं तर तुम्हाला एखादा विद्यार्थी आहे. 2, 2 ओके. तर ॲव्हरेज सांगत आहे तुम्हाला मी. आत्ता बघा, याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट 30 ते 40% विद्यार्थी आहेत ते डिस्क्वालिफाईड झालेत. कोणते विद्यार्थी बघा, हे 20 वाला आहे, 24 वाला आहे, त्याच्यानंतर 10 मार्क आहे, 22 वाला, त्याच्यानंतर इथं 22, 11, त्याच्यानंतरनं जर बघा तुम्ही तर इथं 21, 14, 22 त्याच्यानंतरनं इथं 14. तर तुम्ही जर ॲव्हरेज याच्यामध्ये काढाल, ॲव्हरेज जर सगळे बघा 9.22 हे विद्यार्थी सगळे डिस्क्वालिफाईड आहेत, हे राहणार नाहीत. तर 30 ते 40% म्हणजे खूप सारा विद्यार्थी असा वर्ग आहे, तो काय करणार आहे, की अ, खूप कमी म्हणजे हे डिस्क्वालिफाईड आहे. हे लेखीला जाणारच नाहीत हे विद्यार्थी. ज्यांना कमी मार्क आहेत, हे 5 स्टार, हे 23 असतील, हे 16 असतील, 6 असतील, 16 हे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड आहेत सध्या. आणि जर बघितलं तुम्ही 30 ते 40 मध्ये पण तुम्हाला एवढे जास्त विद्यार्थी दिसणार नाहीत. बघा 37 त्याच्यानंतर 34 आता कॅल्क्युलेट जर केले एव्हरेज 1, 2, 3, 4, 5 त्याच्यानंतर 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 29, 19, 20, 21, 22, 23. 23 विद्यार्थी म्हणजे अर्धे विद्यार्थी जे आहेत ते की तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये आहेत. तर आता हे पहिल्या शीटवर झालं. तर ॲव्हरेज इथं बघितलं तर इथं तुम्हाला थोडेसे कमी विद्यार्थी दिसतील. इथं थोडेसे कमी विद्यार्थी दिसतील. त्याच्यानंतर इथं ॲव्हरेज सांगत आहे मी सगळ्यांना लक्षात घ्या. इथं तुम्हाला अजून त्याच्यापेक्षा कमी विद्यार्थी दिसतील जे 30 ते 40 मध्ये आहेत. तर जो बघा आता कट ऑफ जो आहे तो नॉर्मली जो बघायला जातो तो जिल्ह्याचा जो राहतो तो 35 ते 40 या दरम्यान राहतो. याचा कट ऑफ जो आहे तो 35च्याही खाली येतो.
35च्याही खाली तर कारण येईल असं वाटतं कारण की जागा ज्या आहेत त्या 198 आहेत आणि ओपनसाठी 54 असणार आहेत. बघा इथं एस-सीसाठी 260 विद्यार्थी ते ग्राउंडसाठी बोलवतील, एस-टीसाठी 140 बोलवतील, व्ही-जे-साठी 60 बोलवतील, एन-टी-बीसाठी 50 बोलवतील, 70 इथे, 40 इथे, 40 इथे, 380 ओबीसीसाठी, 200 एस-सी-बी-सीसाठी, ई-डब्ल्यू-एससाठी 200, 540 ओपनसाठी विद्यार्थी बोलवतील. त्यामुळे कट ऑफ नक्कीच हा कमी जाणार आहे तो 30 ते 35 दरम्यान ही कट ऑफ काय-काय कॅटेगरीचा येऊ शकतो. सगळ्या कॅटेगरीज नाही सांगत आहे मी, काय-काय कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो खाली येण्याचे चान्सेस आहेत. ही ओव्हरऑल शीटनुसार सांगत आहे मी. सगळ्याची माहिती काढून तुम्हाला सांगत आहे. तर ही माहिती होती. तर तुम्हाला माहिती आवडली असेल नक्कीच. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.